तर रामराम मंडळी, नाती ही रक्ताची नसली तरी चालतील पण आपुलकीची मात्र असलीच पाहिजे. सावलीसारखा कायम माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा माझा मित्र महेंद्रभाई आज यांचा वाढदिवस होता. मग काय विचारता, भाऊला म्हटलं मस्त वटमे राहणे का आणि केक कट करणे का. म्हटलं असो, चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला करण्यात काय मजाने दादांनी एंट्री केली होती आता हळदीसाठी. हळद होती आमचे बंधू विकास बापू यांचे सुपुत्र मल्हार याची. गर्दी इतली होती की लिफ्ट आणि स्विफ्ट दोन्ही फुल होत्या, त्यामुळे लोक पायऱ्यावर बी मायरांता नेत. म्हणतं सोड रे भाऊ, उठा ठेवून डालकामा देवकोल करी. पुढे एकच लाईन मग दादा त्या म्हणे सर तुम्ही फुसवा पहिले ज्यूस पियाता म्हणे. इधर को मैं नाडा ढीला करता नहीं तब तक तो मल्हार को पीला करने का काम चालू हो गया था. पुढे अण्णांसोबत चान्स मध्ये डान्स करत आदर्श गावची ग्रामपंचायत आपल्या डोळ्यासमोर हजर झाली. बापू म्हणे राजदादा टीनाला घेऊन जातो का घरी. म्हणतं बापू लई जातो पण म्हणे तब्येत नाही बरी. पुढे यासले म्हणतं भाऊ तुम्ही वाणीकडे काय देखू नका, पाणी पहिले पिले. असो, लग्नामध्ये वर भेटो नको भेटो पण सर मात्र मला नक्की भेटले. पुढे थोडासाच काना काना जाई राहतो तेवढा मग नाना रस्ता मग भेटला. पुढे जातोच तेवढ्यात मला भेटला. फेवरेट डोसा ही तोंडाला नाही पदर आणि गावाला गाजर. इकडे आई तुझा आशीर्वाद म्हणत. आई म्हटलं एक बोलू का जर. म्हणतं शिराड शेटी थाट आणि वहिनी आणि मामीस ना बेकार थाटे म्हणतं. पुढे नवरदेवाला भेट दिली आणि बापू म्हणे राजदादा जेवल्याशिवाय जाऊ नको. आया बापू ते काय सांगा काम नाही म्हणतं, बडी बडी बाते आणि बेकार दबाके खाते म्हणतात. इकडे आप्पा सोबत थोड्या गप्पा केल्या आणि आमच्या विद्या पाटील मॅडमांकडे रजेसाठी अर्ज केला. तर चला चलते हे, अंगापेक्षा बोंगा जास्त चालू राहील तोपर्यंत तुम्ही फॉलो आणि लाईक करून घ्या. जय महाराष्ट्र.